आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशांतर्गत विमान प्रवास भाड्यांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमान प्रवास भाड्यांवरही केंद्र सरकार नियंत्रण ठेवणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. या संदर्भात प्रवाशांना मंत्रालयाच्या पोर्टलवर तक्रार करता येणार आहे. पंजाब पोलिसांनी 2 दहशतवाद्यांना मुंबईतून अटक केली आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी हत्या, खंडणी आणि तत्सम गुन्ह्यांमध्ये हे दोघं सामील असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली. देशाच्या राजधानीत गेले 3 दिवस महाराष्ट्र खाद्य महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला होता. केवळ खाद्यपदार्थांच्या सादरीकरणापुरता हा महोत्सव मर्यादित नव्हता, तर त्यासोबतच संस्कृतीच्या विविध आविष्कारांचं दर्शन झालं आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला राष्ट्रीय स्तरावरही व्यासपीठ मिळालं. नागपूर येथील स्वयंसहायता गटाच्या प्रशिक्षित महिलांनी देखील आपले घरगुती आणि पारंपरिक पदार्थ राष्ट्रीय स्तरावर सादर करून ओळख मिळवली. दिल्लीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवाचा काल सायंकाळी समारोप झाला. महाराष्ट्र शासनानं प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत सन 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विशेष पूजाविधी आणि पौरोहित्य प्रशिक्षणावर आधारित लघु प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठास दिले होते. त्या निर्देशांनुसार विद्यापीठानं हे दोन्ही अभ्यासक्रम विकसित केले आहेत. सिंहस्थ पर्वाच्या निमित्तानं सनातन धर्माच्या प्रचार प्रसारासाठी धार्मिक सेवा, पौरोहित्य आणि पूजाविधी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगार संधींना केंद्रस्थानी ठेवून प्रशिक्षण देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विदर्भात गोंदिया इथं आज 9.2 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यवतमाळ इथं 9.8, भंडारा इथं 10 अंश सेल्सिअस, वाशिम आणि नागपूर इथं 10.4 इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.